आबोली या मालिकेच्या 13 ऑक्टोबरच्या भागामध्ये विजया सांगत असते, या अबोलीने सचितला किडनॅप करून ठेवलेलं आहे. याच्यावरती आजी म्हणते, गो विजया, डोकं फिरलंय काय तुझं? ती अशी पोर व्हीलचेअरवर बसलेली, ती कुणाला काय किडनॅप करणार? याच्यावरती पल्लवी म्हणते, हो, हिनेच किडनॅप करून ठेवलेलं आहे. आता विजया सांगते, आमच्याकडे ठोस पुरावा आहे. आमच्याकडे पुरावा आहे की अबोलीनेच किडनॅप केलंय. हे शरदराव, या शरदरावांनी स्वतः अबोली आणि सचित यांना एकत्र पाहिलंय. शरद म्हणतो, हो, मी ज्या वेळेला तिकडून येत होतो ना दुबईवरून, तेव्हा मी रिक्षेत बसलो असताना मला अबोली आणि अंकुश एकत्र दिसले. मी पाहिलं सुद्धा, दोघं जण भांडत होते. नीता म्हणते, हो, यांनी स्वतःच्या डोळ्याने बघितले. अबोली, खरं खरं सांग, सचित राजेंना किडनॅप करून तू कुठे ठेवलं आहेस? असं म्हणत नीता आणि सगळेच जण अबोलीला प्रेशराईज करत असताना आजी म्हणते, गो नीता, तुझं तोंड बंद ठेव हो, माझी अबोली असं काही करणार नाही. याच्यावरती विजया म्हणते, हो का, तुम्हाला अबोलीबद्दल इतका कॉन्फिडन्स आहे? पण आमच्याकडे पुरावा आहे, आम्ही पुराव्याशिवाय काही बोलतच नाहीये. याच्यावरती आता मात्र अबोली विचार करते की शरद भाऊजींनी मला पाहिलंय, म्हणजे मला काहीतरी युक्ती करायला पाहिजे. पण रमा आणि आजी अबोलीच्या बाजूने ठाम असतात. अबोली व्हीलचेअरवरती बसलेली आहे, ती कुणालाही किडनॅप करू शकत नाही, तेवढी तिच्यात ताकदच नाही आहे. विजया म्हणते, आम्हाला नका सांगू, हिच्या मित्र क्रिश याच्या मदतीने हिने काहीतरी केलं असेल. याच्यावरती रमा म्हणते, गप्प बस विजया, तुझी कारस्थानं मला माहिती आहेत, मला माहिती आहे अबोली असं काही करणार नाही. शरद म्हणतो, मग मी बघितलं ते काय होतं? मी बघितलं होतं की अंकुश आणि अबोली एका ठिकाणी उभे होते, ते एकमेकाशी भांडत होते, मग पोलीस व्हॅन येऊन त्यांना घेऊन गेली. आता मात्र रमा म्हणते, मग पोलिसांकडे विचारा तुम्ही, पोलीस त्याला कुठे घेऊन गेलेत ती ती तुम्ही चौकशी करा. अबोलीच्या जीवाशी इथे त्रास करायला काय येत आहे? याच्यावरती विजया म्हणते, या सगळ्यामध्ये अबोलीचाच हात आहे. पल्लवी सांगते, विजया, अगं शार्दूलची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली. अबोली, तुला शार्दूलच्या तब्येतीचं काही पडलेलं नाहीये का? माझ्या सचितला माझ्याजवळ पाठव, कारण शार्दूलची तब्येत बिघडत चालली, त्याला त्याच्या बाबाची गरज आहे. अबोली, तुला कळत नाहीये का? याच्यावरती अबोली म्हणते, तुम्ही सगळेजण माझ्यावरती आरोप का करताय? शरद भाऊजी, तुम्ही पाहिलत का मला यांच्यासोबत? अबोली रागारागात म्हणते, कुणावरती विश्वास ठेवताय तुम्ही? शरद भाऊजींवरती? तुम्हाला सगळ्यांना खात्री आहे का की शरद भाऊजी हे खरंच दुबईला गेले होते? नीता म्हणते, हो तर, ते दुबईलाच गेले होते, त्यांनी माझ्यासाठी खजूर आणले होते. याच्यावरती अबोली म्हणते, खजूर? हे खजूर तर आपल्या इथे पण मिळतात. असं म्हणत अबोली शरदलाच खोट्यात काढते. आता अबोली पुढे सांगते, बरोबर आहे, शरद भाऊजी किती खरं बोलतात याचा आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे. आज त्यांच्या बाजूने विजया आहे, तर विजयाच्या बाजूने ते बोलतायत. उद्या जर मी म्हटलं की माझ्या बाजूने व्हा, मी तुमची काही मदत करते, तर ते उद्या म्हणतील, नाही नाही, तिथे अबोली नव्हतीच. हा शरद भाऊजींचा स्वभाव आपल्याला काही माहीत नाही आहे का? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शरद भाऊजी कसे आहेत, त्यामुळे विजया, तू यांच्यावरती विश्वास ठेवणार का? असं म्हणत अबोली डबल गेम खेळत आता मात्र शरदलाच खोट्यात पाडायला निघालेली असते. विजया विचार करते, अबोलीच्या बोलण्यात तथ्य तर आहे, या शरदवरती किती विश्वास ठेवावा आणि किती नाही, हा मात्र एक गमतीचाच भाग आहे. आता मात्र अबोली पुढे सांगते, मी कोणालाही किडनॅप केलेलं नाही आहे. मुळातच ते अंकुश सर नाही आहे याची मला खात्री झाली. त्यांना जर आमच्याबद्दल काही वाटत नाही आहे, त्यांना आमची मदत करायची नाही आहे, तर आम्हाला पण त्यांची गरज नाही आहे. आम्ही कुणीही त्यांची वाट पाहत नाही आहोत. मी त्यांना मोकळं केलेलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या मदतीची आम्हाला गरज नाही, त्यांचं तोंडसुद्धा पाहण्याची आम्हाला गरज नाही. असं म्हणत अबोली आता विजयाला एकदम विचित्र मनस्थितीत टाकते की अबोली बोलते ते खरं आहे की विजया विचार करते शरद बोलतोय ते खरं आहे. आता मात्र रमा सांगते, कळलं ना, कळलं ना विजया, कोण खरं कोण खोटं? अबोलीने काहीच केलेलं नाहीये. असं म्हणत आता सगळेजण अबोलीची बाजू खरी असं म्हणत असतानाच रमा म्हणते, ती जर अशी व्हीलचेअरला बसलेली आहे, तर ती एवढ्या मोठ्या सचित राजेला कशी किडनॅप करू शकेल? चाळकरी म्हणतात, हो, रमावहिनींच बोलणं बरोबर आहे. रमावहिनी जे म्हणतायत तेच बरोबर आहे. अबोली काहीच करणार नाही, तिने सचित राजेंना किडनॅप केलेलंच नाहीये. असं म्हणत सगळे चाळकरी अबोलीची साथ देतात. आता मात्र इकडे विजयाचा नाईलाज होतो. अबोलीला काहीच बोलण्यात गत्यंतर नाही हे समजल्यावरती विजया तिकडून काढता पाय घेते. पण या सगळ्यामध्ये चाळीवरती नजर ठेवून कोणीतरी एक व्यक्ती असते, जी फक्त आपल्या प्रेक्षकांनाच दिसत असते. विजया म्हणते, मी सत्य लवकर बाहेर येईल, मी न सांगेन तुम्हाला सत्य काय आहे. अबोली म्हणते, हो, सत्य बाहेर आले की सगळ्यांना समजेल. आता ही व्यक्ती मात्र हातामध्ये कडं घालून, पायामध्ये तसंच एक चांदीचं कडं घालून या सगळ्या चाळीमधल्या प्रकरणावरती लक्ष ठेवत असते. पण त्या व्यक्तीकडे कुणाचंही लक्ष जात नसतं. आता एक नवीनच एंट्री मालिकेमध्ये झालेली असते. तोपर्यंत इकडे आता सचितसाठी खाऊ घेऊन आलेला क्रिश त्याला खाऊ देतो आणि म्हणतो, खाऊन घ्या अंकुश सर, तुम्ही खाऊन घ्या,
कारण ज्या दिवशी समजेल ना की तुम्ही खरंच सचित राजे आहात, अबोली तुम्हाला इथून पाठवून देईल. त्यामुळे तुम्ही त्रास करून घेऊ नका. याच्यावरती अंकुश म्हणतो, तू इन्स्पेक्टर आहेस ना रे क्रिश? अरे क्रिश, तू इन्स्पेक्टर असून तू गुन्ह्याची साथ देतोयस. तू स्वतः गुन्हा करतोयस. गुन्हेगाराला रोखायचं तर राहिलं बाजूला, पण तू त्याची मदत करतोयस. क्रिश, हे तुझं वागणं खूप चुकीचं आहे. याच्यामुळे तुला खूप त्रास होईल, तुझ्या नोकरीवर परिणाम होईल. क्रिश म्हणतो, हे बघा, तुम्हाला असं वाटतंय ना की मी चुकीचं काहीतरी करतोय, पण मला नाही वाटत की मी चुकीचं करतोय. कारण कारण मी सत्याच्या बाजूने आहे. कारण अबोलीची बाजू ही सत्याची आहे याची मला खात्री आहे. आणि या सगळ्यामध्ये मला कितीही त्रास झाला ना तरीसुद्धा तो त्रास सहन करायला मी तयार आहे. या सगळ्यामध्ये अबोलीची मदत करत असताना माझा जीव गेला तरी बेहत्तर. अंकुश म्हणतो, जीवाच्या गोष्टी करतोयस तर माझे हात सोड, मीच दाखवतो जीव कसा जातो ते. असं म्हणत अंकुश आता इकडे क्रिशला धमकी देत असतो. क्रिश म्हणतो, अंकुश सर, मी तुम्हाला असं सोडणार नाही. ज्या क्षणी तुम्हाला आठवेल ना की तुम्ही अंकुश सर आहात त्याच वेळेला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण तोपर्यंत खाऊन घ्या, तुम्ही खाऊन घ्या, कारण ना अबोलीने तुमच्यासाठी जेवण पाठवलंय. आणि खाताना अंकुश थोडासा थांबतो. मग क्रिश म्हणतो, नाही नाही, तुम्ही आरामात खाऊ शकता, याच्यामध्ये काही मिसळलेलं नाही आहे, कुणीही याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे. याच्यावरती अंकुश म्हणतो, हे तू सांगायची गरज नाही आहे. मग आता अंकुश खाणं खात असतानाच क्रिश एका ठिकाणी जातो. त्यावेळेला अंकुश खिडकीचा अंदाज घेतो की इथून आपल्याला कसं पळता येईल, लांब पळता येईल की नाही, असा विचार करत असताना क्रिश येतो आणि म्हणतो, तुम्ही इथून कुठेही जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आपण ग्राउंड फ्लोअरला नाही आहोत, आपण वरती आहोत. आजूबाजूला कोणी नाही आरडाओरडा केलात तरी. त्यामुळे आम्हाला कोऑपरेट करण्याशिवाय तुमच्याकडे कोणता पर्याय नाही आहे अंकुश सर, असं म्हणत क्रिश आता अंकुशला समजवत असतो. अंकुश म्हणतो, हे बघ, ज्या क्षणी ना तुमच्या विरुद्ध मला काहीतरी पुरावा सापडेल, इथून निघून गेल्यावर तुम्हाला मी सोडणार नाही. क्रिश म्हणतो, हो ना, पण तोपर्यंत तुम्ही निवांत खाऊन घ्या बरं. आता इकडे त्याच वेळेला अबोलीचा क्रिशला कॉल येतो. क्रिश म्हणतो, काय अबोली, तिकडे सगळं नीट आहे ना? अबोली म्हणते, क्रिश, इकडे खूप मोठी गडबड झाली. क्रिश म्हणतो, काय झालं अबोली? याच्यावरती आता इकडे अबोली सांगते, अरे इथे ना माझ्याबद्दल सगळ्यांना समजलंय. म्हणजे शरद भाऊजी आले होते ना इकडे, त्यांनी सगळ्यांना सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला पाहिलं. आपण ज्या वेळेला पोलिसांची व्हॅन घेऊन तिथे उभे होतो ना, त्यांनी आपल्याला दोघांना पण पाहिलं आणि इकडे अंकुश सरांना पण पाहिलं. त्यामुळे इकडे चाळीमध्ये सगळ्यांनी माझ्याबद्दल गैरसमज करून घ्यावा म्हणून ती सांगत होती, पण कुणी तिच्यावरती विश्वास नाही ठेवला. पण किती काही झालं ना तरी विजयाला या सगळ्यावरती संशय आलेला आहे. तिचा मात्र शरदवरती विश्वास बसलेला आहे. आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन जे काय करायचं ते करायला पाहिजे, नाहीतर विजयाला संशय बळावला तर खूप मोठा गोंधळ होईल. असं म्हणत अबोली क्रिशसोबत बोलत असते आणि नेमकी रमा हे सगळं ऐकते. रमाला कळतं की अंकुश हा दुसरं तिसरं कुणी नसून अबोलीनेच त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे. त्यावेळेला अबोलीची नजर रमाकडे जाते आणि ती क्रिशला म्हणते, क्रिश, मी फोन ठेवते, मी नंतर तुला कॉल करते. असं म्हणत अबोली फोन ठेवते. आता रमा रागानेच अबोलीकडे पाहत असते आणि म्हणते, तू तू अंकुशला किडनॅप केलंस? याच्यावरती अबोली म्हणते, आई, माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता. कारण ना ते इथून निघून गेले असते तर मी माझा नवरा, तुम्ही तुमचा मुलगा कायमचा गमावला असता. असं म्हणत ती आपली बाजू रमाला समजावून सांगते. रमा म्हणते, अबोली, तुला एक सांगू का, म्हणजे ना आत्तापर्यंत सत्यवानाचा जीव वाचवण्यासाठी सावित्रीने हे सगळं केलं याचे दाखले दिले जात होते. पण यापुढे मात्र अबोली आणि अंकुश या दोघांचं नाव घेतलं जाईल की अंकुशला परत आणण्यासाठी अबोलीने सावित्रीसारखा पण केला. खरंच अबोली, मी तुझ्याकडे आज एकच गोष्ट मागते, ते म्हणजे तू माझ्या अंकुशला माझ्याजवळ परत आण. दुसरं मला काही नको. अबोली म्हणते, आई, मी तुम्हाला विश्वास देते, मी तुम्हाला खात्री करून देते की अंकुश सरांना मी परत आणणार. आता मात्र रमा अंकुशला भेटण्याची इच्छा पण व्यक्त करते. आता हे सगळं लपून छपून पाहणारी व्यक्ती ती पुन्हा एकदा तिकडे येते. चाळीमध्ये नजर ठेवूनच ती असते. पण ही व्यक्ती कोण आहे? आता हा खराच अंकुश आहे का? खरा अंकुश चाळीत परत आलाय का? आणि तो सचितच आहे का? हे सगळे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात, कारण त्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला दिसत नसतो. रमा आता अंकुशला भेटण्यासाठी अबोलीच्या सोबत निघते. तोपर्यंत इकडे डॉक्टरांनी अंकुशवरती उपचार चालू केलेले असतात आणि हिप्नोटाईज केलेल्या अंकुशला आता भूतकाळात घेऊन डॉक्टर म्हणतात, कुठे आहात तुम्ही? अंकुश म्हणतो, मी त्या चाळीत आहे. कोण दिसतंय तुम्हाला? अंकुशला आता समोर अबोली दिसते. अबोली समोर दिसताच तो म्हणतो, अबोली. आता डॉक्टरांना खात्री होते की हा 100% अंकुश आहे. खऱ्या अंकुशचा पत्ता लागलेला असतो. तेवढ्यात तिकडे रमा अबोलीला भेटण्यासाठी म्हणजे अंकुशला भेटण्यासाठी अबोलीला घेऊन येते आणि त्या ठिकाणी आल्यावरती त्यांचा पाठलाग करत असलेले नीता आणि शरद आणि म्हणतात, अच्छा, म्हणजे अंकुश इथे आहे तर.
आता अंकुशचा पत्ता खरंच शरद नीताला समजलाय की अबोली या सगळ्यामध्ये चाल खेळणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.